भारत सरकारचा एक निर्णय आणि संपूर्ण जगातील साखर बाजार हादरला। भारताने अचानक साखर निर्यातीवर संपूर्ण बंदी घातली आणि त्यानंतर जागतिक बाजारात दर वाढवण्यास सुरुवात झाली। अनेक देशांमध्ये चिंता वाढली, तर भारतात लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, सरकारने एवढा कठोर निर्णय अचानक का घेतला? भारतात खरंच साखरेची टंचाई निर्माण होणार आहे का, की यामागे आणखी काही मोठं कारण लपलेलं आहे? कारण हा फक्त साखरेचा विषय नाही, हा विषय आहे महागाईचा, शेतकऱ्यांचा, पेट्रोलचा, इथेनॉलचा, हवामान बदलाचा आणि भारताच्या भविष्यातील अन्न सुरक्षेचा। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, भारत सरकारने साखर निर्यात बंदीचा निर्णय का घेतला, यामागे कोणती भीती आहे, जगभरात याचा परिणाम काय होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा तुमच्या आणि आपल्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। काही वर्षांपूर्वी भारत जगातील सर्वात मोठा साखर निर्यातीदार देशांपैकी एक बनला होता। भारतातून लाखो टन साखर जगभरात पाठवली जात होती। आफ्रिका, आशिया, मध्य पूर्व अनेक देश भारतीय साखरेवर अवलंबून झाले होते। भारतातील साखर कारखाने मोठ्या नफ्यात होते, शेतकऱ्यांना पैसे मिळत होते आणि सरकारला वाटत होते की भारत जगाच्या साखर बाजारावर मोठं नियंत्रण मिळवत आहे। पण अचानक परिस्थिती बदलायला लागली। हवामान बदललं, पावसाचं गणित बिघडलं आणि तापमान वाढलं आणि ऊस उत्पादन कमी होऊ लागलं। आणि सरकारला वाटत होतं की भारत जगाच्या साखर बाजारावर मोठं नियंत्रण मिळवत आहे, पण अचानक परिस्थिती बदलायला लागली। हवामान बदललं, पावसाचं गणित बिघडलं, तापमान वाढलं आणि ऊस उत्पादन कमी होऊ लागलं। महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक प्रदेश आहेत। पण गेल्या काही महिन्यात इथं अनेक अडचणी निर्माण झाल्या। काही भागात अतिवृष्टी झाली, काही भागात दुष्काळ, तर काही भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली। ऊसाला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा उत्पादनावर थेट परिणाम होतो। अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की ऊसाची वाढ अपेक्षापेक्षा कमी झाली आहे। काही ठिकाणी ऊसाचा दर्जा खराब झाला, तर काही ठिकाणी साखरेचा उतारा कमी झाला। सरकारकडे आलेल्या आकडेवारीनुसार देशातील साखर उत्पादन सातत्याने घटत होतं आणि दुसरीकडे देशातील मागणी मात्र वाढत होती। भारतात चहा, मिठाई, बेकरी, कोल्ड्रिंक्स आणि चॉकलेट्स जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात साखरेचा वापर होतो। त्यामुळे जर बाजारात साखर कमी पडली तर त्याचा परिणाम थेट सामान्य लोकांच्या खर्चावर होणार होता। पण सरकारची खरी चिंता फक्त एवढीच नव्हती। सरकारला आणखी एक मोठ्या संकटाची भीती वाटत होती आणि ते संकट होतं एल निनो। हवामान तज्ज्ञांनी आधीच इशारा दिला होता की एल निनोमुळे भारतात पाऊस कमी होऊ शकतो, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि शेतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, विशेषतः ऊसासारख्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांवर। आता सरकारसमोर एक मोठा प्रश्न होता, जर साखर निर्यात सुरू ठेवली आणि पुढील काही महिन्यात उत्पादन आणखी घटलं तर भारतात साखरेची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्यानंतर बाजारात किमती प्रचंड वाढू शकतात। त्यामुळे सरकारने आधीच कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। मग अचानक 13 मे 2026 रोजी भारत सरकारने घोषणा केली, कच्ची, पांढरी आणि रिफाइंड साखर सर्व प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली। DGFT म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ने अधिकृत आदेश काढला आणि साखर निर्यात प्रोहिबिटेड श्रेणीत टाकण्यात आली। ही बातमी समोर येतात जागतिक बाजारात खळबळ उडाली, कारण भारत हा जगातील सर्वात मोठा साखर पुरवठादार देशांपैकी एक आहे। भारताने निर्यात थांबवली म्हणजे जागतिक पुरवठा कमी होणार हे निश्चित होतं आणि झालंही तसंच। काही तासातच न्यूयॉर्क आणि लंडनमधील साखरेचे फ्युचर्स दर वाढले, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अनेक देश भारतीय साखरेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, विशेषतः बांगलादेश, इंडोनेशिया, आफ्रिकेतील अनेक देश हे देश भारताकडून मोठ्या प्रमाणात साखर आयात करतात। आता अचानक भारताने निर्यात थांबवल्यामुळे या देशांसमोर संकट उभं राहिलं आहे। पण या निर्णयामागे आणखी एक फार मोठं कारण आहे आणि ते म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम। गेल्या काही वर्षात भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा मोठा प्रकल्प सुरू केला। सरकारचं लक्ष आहे 20% इथेनॉल ब्लेंडिंग, म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणं। आता प्रश्न असा आहे की इथेनॉल येतो कुठून, आणि उत्तर आहे ऊसापासून। साखर कारखान्यांमध्ये ऊसाचा वापर साखर तयार करण्यासाठी होतो, पण आता त्याच ऊसापासून इथेनॉल देखील तयार केलं जात आहे। सरकार इथेनॉलला प्रोत्साहन देत आहे, कारण त्यामुळे भारताची परदेशी तेलावरचे अवलंबित्व कमी होईल। यामुळे अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनात मोठी गुंतवणूक केली
आणि हळूहळू ऊसाचा मोठा हिस्सा साखरेऐवजी इथेनॉलसाठी वापरला जाऊ लागला. याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर झाला. म्हणजे ऊस तितकाच, पण त्यातून तयार होणारी साखर कमी. सरकारसमोर आता एक दुहेरी आव्हान निर्माण झालं. एकीकडे पेट्रोलसाठी इथेनॉल महत्त्वाचं होतं आणि दुसरीकडे देशात साखरेचा पुरवठा टिकवणंही तितकंच गरजेचं होतं. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सरकारने इथेनॉलवर जास्त भर दिल्यामुळे साखर उत्पादनावर दबाव वाढला आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे सरकारला निर्यात थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महागाई. भारतात आधीच खाद्यपदार्थाच्या किमती वाढत आहेत. भाज्या, डाळी, तेल, इंधन अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. अशात जर साखरेचे दरही वाढले असते तर त्याचा परिणाम प्रत्येक घरावर झाला असता. कारण साखर ही फक्त एक वस्तू नाही, ती हजारो उत्पादनांचा भाग आहे. मिठाई, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, बेकरी, चहा सर्वत्र साखर वापरली जाते. म्हणजे साखर महाग झाली तर अनेक वस्तू महाग होतात. सरकारला भीती होती की जर निर्यात सुरू ठेवली तर देशांतर्गत बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि त्यानंतर दर नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे सरकारने निर्यात थांबवून देशातील साठा सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाचे काही नकारात्मक परिणामही आहेत. कारण भारतातील साखर कारखान्यांना निर्यातीमधून मोठा नफा मिळत होता. अनेक कंपन्यांनी आधीच परदेशी करार केले होते, पण अचानक बंदी आल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. घोषणेनंतर काही साखर कंपन्यांनी शेअर्स खाली आले, गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आणि काही उद्योग संघटनांनी सरकारला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे. कारण जर कारखान्यांना निर्यात करता आला नाही तर त्याचं उत्पन्न कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांवर होऊ शकतो. काही शेतकरी संघटनांनी असा दावा केला की सरकारने योग्य नियोजन केलं नाही. आधी इथेनॉलला प्रोत्साहन दिलं, नंतर निर्यात वाढवली आणि आता अचानक बंदी घातली. त्यामुळे उद्योग आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत. दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की देशातील सामान्य नागरिकांचं हित सर्वात महत्त्वाचं आहे. जर बाजारात साखर कमी पडली तर महागाई प्रचंड वाढू शकते आणि त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होईल. या निर्णयामुळे जागतिक स्तरावरही मोठे बदल होऊ शकतात. आता ब्राझील आणि थायलंड सारख्या देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण भारत बाजारातून बाहेर गेल्यामुळे हे देश जास्त साखर विकू शकतील. विशेषतः ब्राझीलला मोठा फायदा होऊ शकतो. कारण ब्राझील हा आधी जगातील सर्वात मोठा साखर निर्यातीदार देश आहे. भारताच्या बंदीनंतर अनेक देश आता ब्राझीलकडे वळू शकतात. पण जागतिक बाजारात साखरेचे दर वाढल्यामुळे गरीब देशांमध्ये अन्न महागाई वाढू शकते आणि त्याचा परिणाम लाखो लोकांवर होऊ शकतो. काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की जर भारताने दीर्घकाळ निर्यात बंद ठेवली तर जागतिक साखर संकट निर्माण होऊ शकतं. पण सरकारने काही अटींसह आधीच प्रक्रिया सुरू असलेल्या निर्याताला परवानगी दिली आहे. म्हणजे ज्या शिपमेंट्स आधीच बंदरात पोहोचल्या आहेत किंवा ज्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना काही प्रमाणात सूट मिळू शकते. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलं आहे आणि ती म्हणजे पाऊस. जर यावर्षी मान्सून चांगला झाला तर उत्पादन वाढलं तर सरकार पुन्हा निर्यात सुरू करू शकते. पण जर पाऊस कमी झाला आणि उत्पादन आणखी घटलं तर बंदी आणखी वाढू शकते. काही तज्ज्ञांचं असंही मत आहे की भारताला भविष्यात साखर आणि इथेनॉल यांच्यात संतुलन साधावं लागेल. कारण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथेनॉलमुळे इंधन आयात कमी होऊ शकते, पण त्याच वेळी अन्न सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. आज जग नव्या वास्तवाला समोर जात आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, अन्न सुरक्षा, ऊर्जा संकट या सगळ्या गोष्टी आता एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत आणि भारताचा हा निर्णय मोठं उदाहरण बनला आहे. हा फक्त साखरेचा विषय नाही, हा विषय आहे भविष्यातील जगाचा, जिथे सरकारचा निर्णय घेताना अन्न, इंधन, हवामान, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिक या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. आणि कदाचित म्हणूनच भारत सरकारने हा कठोर निर्णय घेतला. कारण सरकारला वाटते की पुढील काही महिने खूप निर्णायक असू शकतात. आता प्रश्न असा आहे, भारताचा हा निर्णय योग्य आहे का? सरकारने देशातील महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचललं आहे की या निर्णयामुळे शेतकरी आणि उद्योग अडचणीत येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील काही महिन्यात साखरेचे दर खरंच वाढणार आहेत का? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.